माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांना भाजपने प्रभाग क्रमांक 28 मधून उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर आज प्रसन्न जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हे पूर्ण पॅनल भाजपच जिंकेल असा दावा त्यांनी केलाय। प्रसन्न जगताप यांनी प्रभाग 35 मधून उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केला होता, मात्र या ठिकाणी पक्षाने नवीन चेहऱ्याला संधी दिली। त्यामुळे प्रसन्न जगताप यांना प्रभाग 28 मधून उमेदवारी देण्यात आली। गेली अनेक वर्षे जगताप यांनी प्रभाग 35 मधील समस्या सोडवल्या, तिथे मोठ्या प्रमाणात विकास कामे केली। तशीच कामे आपण प्रभाग 28 मध्ये पण करू असं आश्वासन आता जगताप यांनी दिलंय। इथे संपूर्ण भाजपचाच पॅनलचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। प्रभाग जरी बदलला असेल तरी त्या प्रभागातली माणसं माझीच आहेत जुनी, आमचाही भाग त्यामध्ये आलेला आहे। प्रभाग क्रमांक 28 मधून पक्षाने जी मला जबाबदारी दिलेली आहे ती संपूर्ण जबाबदारी पूर्णत्वास नेणार आहे आणि चारही उमेदवार मी निवडून आणणार आहे। नाराजी काही आहे का? नाराजीचा काही संबंध नाही। पार्टी देईल त्या ठिकाणी मी लढवण्यास इच्छुक होतो। हे मी कायम सांगितलं होतं पार्टीला, तुमची इच्छा असेल तिथं द्या, मी लढायला तयार आहे। 28 असो किंवा 35 असो। आता 28 मधून मिळालेलं आहे त्या भागाचं मी लहानपणापासून वाढलेलो आहे। माझी शाळा ही बाल विकास मंदिर म्हणजे दत्तवाडीतच माझी शाळा होती लहानपणी, त्यामुळं दत्तवाडी परिसर मला काही नवीनसा नाही आहे। या भागामध्ये पु ल देशपांडे सारखं मोठं उद्यान आहे, कॅनॉलवर चांगला नवीन ट्रॅक झालेला आहे, रोड झालेला आहे, अजून जे मेट्रो स्टेशन होणार आहे, अनेक कामे होणार आहेत, रोड ड्रेनेज, झोपडपट्टीचं पुनर्वसन, अनेक गोष्टी आहेत। त्या पुढच्या काळात नेते मंडळींना घेऊन त्यांच्यासोबत सर्व नागरिक बंधूंना बसवेल आणि ठरवेल पुढची कामे। पुढच्या पंचवार्षिकमध्ये ती सगळी कामं मार्गी लागतील। हो।